शहाजी बापूंच्या कार्यालयामध्ये एलसीबीनं आणि निवडणूक आयोगाकडून तपासणी करण्यात आली। एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून ही तपासणी सुरू आहे। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयामध्ये दाखल झालंय। कार्यालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। सांगोल्याचे माजी आमदार जे एकनाथ शिंदे गटाचे आहेत त्यांच्या कार्यालयावरती जर आपण आता बघितलं तर भरारी पथक असेल, त्याचबरोबर एलसीबी पथकाची आता कारवाई सुरू झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज दुपारी खरं तर प्रचार सभेच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा झाली होती। त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता शहाजी बापू पाटील यांनी देखील खरं सभा घेतली होती। त्यावेळेस त्यांनी बरोबर भाजपवरती खरं तर सडकून अशी टीका देखील केली होती। त्यानंतर जर आपण बघितलं तर बापूंच्या कार्यालयावरती खरं तर आता ही भरारी पथकाची आणि एलसीबी पथकाची कारवाई सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळतं। बापूंचं संपूर्ण जे कार्यालय अगदी व्हिडिओ कॅमेराच्या माध्यमातून त्याची खरं तर चेकिंग सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर अँटी चेंबरमध्ये काही अधिकाऱ्यांनी शहाजी बापू पाटील बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या 1 तासापासून खरं तर अशा पद्धतीने तपासणी सुरू असलेली पाहायला मिळतं। आणि सभा झाल्यानंतर काही कार्यकर्ते जे आहेत ते ऑफिसमध्ये आले, तर ऑफिसमध्ये बसलेल्या काही कार्यकर्त्यांना आतमध्येच ठेवलं होतं, काही कार्यकर्ते बाहेर त्यांना बाहेर ठेवलं होतं। अशा पद्धतीने खरं तरी तपासणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच सांगोल्यामध्ये जे आहे ते उलट सुलट चर्चा देखील आता उदाहरण आलेलं आहे। ज्यावेळेस भाजपच्या विरोधामध्ये कोणीतरी आवाज उठवला किंवा टीका केली जाते, त्यानंतर अशा पद्धतीची कारवाई केली जाईल अशी चर्चा देखील आता सांगोल्यामध्ये उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सांगोल्याहून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। तर राज्यातील जवळपास 24 ते 25 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं निर्णय घेण्यात आला। बारामती, महाबळेश्वरसह 25 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या। गडचिरोलीतील निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे। तर निवडणुका कुठल्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। महाबळेश्वर, फलटण, पंढरपूर, दिग्रस इथल्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। पांढरकवडा, वनी, कोपरगाव, देवळाली इथल्या देखील निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। तर नेवासा, पाथर्डी, घुघूस, बाळापूर इथल्या देखील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। तर धर्माबाद, मुखेड, तळेगाव, बारामती यांचा देखील यामध्ये समावेश आहे। अंजनगाव, सुरजी, पूर्णा, जिंतूर, देऊळगाव, राजा इथल्या देखील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। तर अंबरनाथ, पालघर, वाडा, परळी आणि गडचिरोली इथल्या निवडणुका ज्या आहेत त्या गडचिरोलीची निवडणूक स्थगित करण्यात आली। लावलंय सरकारने, कशाचा गोंधळ घालताय? व्यवस्थित म्हणजे आम्ही जन्मल्यापासून राजकारण बघतोय आणि आम्ही पण निवडणुका बघतोय। अजून 1 तासांनी कलेक्टरांशी बोललं तर कलेक्टर म्हणतात 1 तासांनी अजून गोष्टी क्लिअर होतील। काय लावलेलं आहे? अख्खं प्रशासनाला तुम्ही कन्फ्युजन मध्ये टाकून दिलेलं आहे, सगळ्या लोकांना कन्फ्युजन मध्ये टाकून दिलेलं आहे। मिलीभगत ही भाजप आणि निवडणूक आयोगाची मिलीभगत हा गोंधळ घालण्याचा आहे। तर सातारा जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकांचा निकाल एकत्र जाहीर करा असं रामराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांची मागणी पाहायला मिळते। महाबळेश्वर आणि फलटण नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे। फलटण सोडले तर बाकीचे इलेक्शन्स होऊन जाणार आहेत। 3 तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत आणि ह्या निकालांचा परिणाम आमच्या इलेक्शनवर होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने लोकसभेचे इलेक्शन असते, विधानसभेचे इलेक्शन जर टप्प्याटप्प्याने होणार असेल तर निकाल बाकी एकाच दिवशी निघतात। त्याच पद्धतीने या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर बाकीच्या नगरपालिकेचे निकाल हे राखून ठेवावेत। तर जळगावच्या 5 तालुक्यातील नगरपरिषदेतील एकूण 13 प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता आहे। भुसावळ, पाचोरा, अमळनेर, वरणगाव आणि यावल तालुक्यातल्या 13 प्रभागांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे। न्यायालयाच्या निकालासंदर्भात निवडणूक आयोगाकडे माहिती पाठवली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। निवडणूक आयोगाकडून अद्याप उत्तर आलं नाही असं देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते।